मागच्या काळामध्ये अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसाला हिणवलं होतं. काय हिणवलं होतं? कारण त्यांनी यशस्वी शिवसेना फोडून त्यांनी भाजपची सत्ता पाडली होती. आणि त्यानंतर संजय राऊत काय बोलले होते की शरद पवार कळायला 100 जन्म घ्यावे लागतील. अशा अनेक असंख्य अशा गोष्टी आहेत. आणि उद्धव ठाकरेंना तर देवाभाऊला अक्षरशः शरीरावरून, त्यांच्या पत्नीवरनं आणि अनेक गोष्टीवरनं त्याला हिणवलं होतं, तुच्छ लेखलं होतं. पण माणसानं काहीही करून काय होत नसतं, सगळं त्याच्या हातामध्ये असतं, हे परत सिद्ध झालंय. आता मला म्हणावंसं वाटतंय, काका, राऊत बाबा आणि सुप्रियाताई, तुम्हाला समजलं का देवेंद्र फडणवीस काय असतं? ही आगतिकता, ही केविलवाणी जो चेहरा ह्या लोकांचा पाहतो ना, त्यावेळेस यांच्या त्या वक्तव्याची आठवण मला आपोआप होती. मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचे आहे. अकेल्या देवेंद्रनं ह्या पक्षाला आता काँग्रेस सोबत जायला मजबूर केलंय, हेच आपल्याला या व्हिडिओवरनं पाहायचं आहे. सर्वांना मित्रांनो विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बघा, ह्या सध्या राजकारणामध्ये शरद पवारांसारखी दयनीय अवस्था कुणाची असेल असं वाटत नाही. उद्धव ठाकरेंची आहे, पण त्यांचा जो फॅमिली व्यवसाय होता, बिझनेस होता, तो सध्या बंद पडलाय. म्हणजेच यांच्या हातून महानगरपालिका गेलेली आहे. त्यांचा रस हा राज्यामध्ये मुळात नव्हता आणि नाही, त्यांचा रस फक्त मुंबई महानगरपालिका पुरता आहे. कारण तिथलं बजेट हे अतिशय मोठं असतं. ते बजेट लहान लहान राज्याचं सुद्धा नसतं, असं बजेट मुंबई शहरचं असतं. आता या मधल्या काळामध्ये पक्षफोडी झाल्या. ह्या पक्षफोडी ह्या गोष्टी आता करतात, पण खरे पक्ष कोण फोडले किंवा खरं पक्षफोडीचे जनक कोण आहेत? जनक आहेत शरद पवार साहेब. शरद पवारांनी ही सगळी फोडाफोडी ज्यावेळेस ते ह्या राजकारणामध्ये म्हणजे सुरुवात केलेली आहे. कुटुंब फोडले, घरं फोडले, नंतर पक्ष फोडले. या तुलनेमध्ये जे भाजपचं विजन खूप वेगळं आहे हो. जे भ्रष्ट लोक आहेत, ज्यांच्यावरती आरोप आहेत, ह्या लोकांना सोबत घेऊन भाजपनं साध्य काय केलं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. की आता भाजपचं काँग्रेस झालंय किंवा भाजपमध्ये सगळे भ्रष्ट लोक आले, भाजप का धुता तांदळाचा आहे का, हे बोलण्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो. जय खळांची व्यंकटी सांडो तया सप्तमी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ही जे काही 2 ओळी आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे की वाईट लोकांना संपवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये चांगले गुण जर आपण निर्माण केले तर वाईटपणा हा आपोआप कमी होईल. तसं झालेलं आहे. सगळे ह्या आरोपाच्या लोकांना सोबत घेऊन यांचं ज्यांचे आरोप होते, आरोप का होते, भ्रष्टाचार वगैरे जे आरोप होते, मग ह्या गोष्टी त्यांनी भाजपमध्ये येऊन सगळ्या बंद झाल्या. आणि भविष्यामध्ये हे लोक फक्त कार्यकर्ते म्हणून राहणार भाजपमध्ये. त्यांचं भविष्य हे त्या ठिकाणी संपवलंच आहे. फक्त ज्यांना कळाले त्यांना कळालंय, बाकीचे आहेत ते बोमलत आहेत चाटुकार. असो, मग आता या सगळ्यामध्ये संजय राऊत हे सल्ला नेहमी पवारांचा घ्यायचे. पवारांचा सल्ला घेऊन तिथं आपला पक्ष कुठं नेऊन बसवला आहे हे राऊतांना एक विचारलं पाहिजे, उद्धव साहेबांनी. आता काँग्रेसची विचारधारा ही ममताताईची आहे, शरद पवारांची आहे. हे मुळात पक्ष हे एकच होते, यांनी पक्ष सोडून बाहेर आले. हा सल्ला राऊतांनी शरद पवारांना आणि ममता बानूला दिला. कारण काय की शरद पवारांची विचारसरणी, त्यांच्या राष्ट्रवादीची विचारसरणी ही काँग्रेसचीच आहे. मग त्यांना स्वतःला प्रश्न नाही पडला का की आपली विचारधारा ही मुळात भाजपची होती, पण आपण ती विचारधारा सोडून इकडे येऊन बसलोय, हे त्यांना कळत नाही. म्हणून म्हणतात ना, दिव्याखाली अंधार हा नेहमी असतोच, आणि यांच्या दिव्याखाली अंधार भरपूर आहे. पण त्यांचे सल्ले हे अतिशय सिरियस घेतले लोकांनी. याहून समजतंय की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं भवितव्य काय आहे, भविष्य काय आहे. की आज त्यांच्यावरती ही वेळ आली की त्यांना सकाळी 9च्या भोंग्यातनं काय येईल त्याचे सल्ले घ्यायची वेळ यांच्यावरती आलेली आहे.
आणि ती यांचे सल्लेही घेत आहेत. आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच गोष्ट जास्त सुरू आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो काही उरला सुरला गट आहे तो गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. आता काँग्रेसमध्ये जाऊन तो करणार आहे काय हा विषय वेगळा आहे, पण काँग्रेस सोबत जाणार आहे. ज्याच्यासोबत शरद पवार आणि उद्धव साहेब असल्याची अवस्था काय असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही. इतके वर्ष राजकारणामध्ये राहून शरद पवारांची नेमकी इमेज काय राहिली आज. आता काल परवा एक मी फोटो बघितला होता, त्या फोटोमध्ये काही लोकांनी फोटो ट्विट केला, काही जणांनी युट्यूबला टाकला, काही जणांनी काय काय बहुतेक ठिकाणी त्या फोटो खाली 2 नावं होते की ह्या पायानं पूर्ण महाराष्ट्र पिजून काढला, ह्या पायाचं योगदान हे महाराष्ट्रामध्ये बहुतेक खूप आहे. अशा सर्वांना सांगू इच्छितो, कधी आपल्या बापाचे पाय बघितले का तुम्ही, कसे बापाचे पाय कसे आहेत काय आहेत. पण त्यांना पवारांच्या पायाविषयी फार कुतूहल आहे. शरद पवारांनी ह्याच पायानं महाराष्ट्रामध्ये फिरून जाते येता कशी फिरली हे तुम्हाला सांगायची गरज नाही. एक मराठा म्हणून मला बोलावं वाटतं की 1994 मध्ये जर शरद पवारांनी आरक्षण दिलं असतं तर आमचा समाजसुद्धा संपन्न असला असता. पण आतापर्यंत आंदोलन करून कित्येक लोकांनी हुतात्म्य स्वीकारलं, त्यांना आता देवाभाऊच्या कृपाशीर्वादानं ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आम्ही ऋणी आहोत भाजपचे, त्यांनी आम्हाला आमच्या समाजाला न्याय दिला, आमची त्यांनी आंदोलन यशस्वी केले. मग या सगळ्यामधून आता शरद पवारांची अवस्था अशी होऊन बसली आहे, त्यांच्याकडे पर्यायच नाही. भाजपकडे जावं तर आतापर्यंत आपण जे राजकारण केलंय हे राजकारणाला पुढे मोठं असं जे काही चिन्ह आहे लागणार आहे, ते चिन्ह उद्गारात्मक आहे की प्रश्नार्थक आहे ते तुम्ही ओळखून घ्या. कारण आतापर्यंत फुटीरतावादी म्हणा, पुरोगामीवादी म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट लोकांचं लांगुल चलन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करून राजकारण झालंय. पण आता यानंतर नेमकं काय, तर यानंतर आता यांच्यावरती अशी वेळ आली आहे की राऊतांचं ऐकून की त्यांना काँग्रेससोबत जावं लागणार आहे. मी काय बोलतोय, कारण एक पोस्ट काल यूट्यूबवरती पाहिली, त्यामध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. ते संजय राऊतांनी त्यांना बोललं आणि परत ते सुप्रिया सुळे बोलतात. बघा, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शिवसेना म्हणजे ताई सुद्धा शिवसेना बोलल्या नाहीत बरं का. ताईंना माहिती आहे तो नेमकं गट कुठला आहे. ताई शिवसेना न बोलता सुप्रिया सुळे बोलल्या की ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसची विचारधारा असणाऱ्यांनी देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांची काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं, काँग्रेसला मजबूत करावं अशी भूमिका घेतली होती. त्यावर आता ताई काय बोलले बघा. ताईचं म्हणणं होतं, राऊत देशाच्या हितासाठी मतं मांडतात, नोंद घेऊ. आता राऊतांचे विचार कुठले होते, राऊतांनी नेमकं कुठले विचार मांडलेत, ते विचार देशाला पोषक होते असे. नेमकं राऊतांनी आतापर्यंत काय काय असं बोललंय की ते देशाला पोषक आहे. राऊतांनी नेहमी देशाची अर्थव्यवस्था, सुव्यवस्था, कायदा, परराष्ट्र संबंध यावरती त्यांनी आतापर्यंत प्रश्नचिन्ह उभा केलेले आहेत. त्यांनी कित्येक वेळेस महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न केलेला आहे. नाशिकला केला, फेल गेला. आता काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता, हा सुद्धा फेल होत आहे. नेमकं असं कुठलं कार्य राऊतांनी केलंय ते खरं आपण म्हणू शकतो बाबा यांनी काम हे आपल्या राज्याकरता केलेले असतं. मला वाटत नाही, तुम्हाला वाटतं खाली सांगा. मग आता यांच्यावरती वेळ ही सल्ले घेसर केले राऊतांनी पहिलं आपला पक्ष सांभाळावा जो आहे तो उरला सुरला. कारण तुमची विचारधारा ही काँग्रेसची नव्हतीच, तुम्ही विचारधारा ती स्वीकारत आहात, तुम्हाला लोकांना स्वीकारलं नाही, तुम्हाला लोकांना उघडं पाडलंय, विसरून चालणार नाही. आणि शेवटी सांगावं असं एवढं वाटतं की काकाची आज अवस्था कशी झाली आहे, म्हणजे अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है हेच उत्तर त्या ठिकाणी सुप्रिया सुळेला मिळालं असेल. अकेला देवेंद्र क्या क्या करेगा काय बोलावं यावरती. तुम्हाला काय वाटतं या विषयावरती सगळ्या नक्कीच व्यक्त व्हा आणि कमेंट ह्या भरभरून करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण, नमस्कार.